हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझ्या स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मी आज तुमच्यासोबत एक भन्नाट अशी आयडिया घेऊन आलेली आहे. तर आपल्याला तुम्ही बघू शकता, इथे मी तुम्हाला स्वेटर दाखवत आहे. तर आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि आपल्याला जुने जे स्वेटर आहेत ना, ते घालू वाटत नाही. तर कारण की त्याला असे छोटे छोटे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आलेले असतात. त्याला काय म्हणतात मला अजिबात माहीत नाही. तर याला ना आपल्याला काढायचं आहे. तर कशाप्रकारे काढायचं आहे मी तुमच्यासोबत 5 ट्रिक शेअर करणार आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला काढायला अगदी सोप्या पद्धतीने आहे. तर इथे मी जी वाह झाल्याच्या नंतर फणी असते ना, किंवा तुम्ही इथे कंगसचा सुद्धा यूज करू शकता, किंवा फक्त ते छोटेसं ह्याच्यामध्ये सेटमध्ये असावा. तर ते आपल्याला घ्यायचं आहे. थोडंसं स्वेटरवर पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून एकदम असं वळायचं आहे खरखर. तर बघू शकता तुम्ही इथे कितीच ते घाण जे आहे ना ती निघत आहे. असेच तुमच्यासोबत 5 टिप्स शेअर करणार आहे बरं का. तर तुम्ही इथे पहिली जी गोष्ट आहे तर तुम्ही कंग्यासोबत इथे करू शकता. मी तुम्हाला रिझल्टसुद्धा दाखवत आहे. खूप छान असा भन्नाट रिझल्ट आहे याचा आणि खूप छान अशा प्रकारे हे सर्व काही निघून जातं आणि तुम्हाला नवीन स्वेटर वगैरे घ्यायची काहीही गरज लागणार नाही. खूप छान प्रकारे ही सर्व काही निघून जातं. तर बघू शकता इथे आता निघत आहे आपलं. आणि आपल्याला दुसऱ्यासुद्धा ट्रिक बघायच्या आहेत बरं का. तर दुसरेसुद्धा ट्रिक जे आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर दुसरं काय माहिती आहे का, की आपला उलताना जो असतो ना उलताना, तर ते गॅसवरती गरम करायचा बरं का. आणि ते गॅसवर गरम केल्याच्या नंतर त्यावरती हलकंसं असं पुढं इस्त्री प्रेस करतो ना आपण, त्याप्रमाणेच त्याच्यावर प्रेस करायचं. एकदम छान पद्धतीने ते आरामशीर निघून जातं बरं का. तर ती ती त्यातसुद्धा ट्रिकनं तुम्ही ट्राय करू शकता, किंवा मग तुमच्यासोबत दुसरी ट्रिक जी आहे ती शेअर करते. आपल्या घरामध्ये जी चाकू असतो किंवा नाही, तर थोडेसे दात्र्या असतात बघा. आता मी काही व्हिडिओमध्ये घेतलं नाही आहे, पण त्याला दात्र्या असतात. तर ते सुद्धा तुम्ही त्यानंसुद्धा प्रेस करू शकता आणि त्यानंसुद्धा इझिली ते सर्व काही निघून जातं. तर त्यासुद्धा पद्धतीने खूप छान निघतं. पण मी इथे शूट फक्त या व्हिडिओचं केलेलं आहे, बाकीचे 2 तुम्हाला सांगते. तर तुम्ही ह्या तिन्हीपैकी कोणतंही ट्राय करू शकता. पण तुम्हाला त्याच्यापेक्षाही थोडंसं युनिक वेगळं पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का, आपले काटापिन असते ना, काटापिन, तर त्याच्यावरती ना असंही बांधायचं. काय म्हणतात त्याला, आपली ती टच पिन असते बघा, तर तुम्ही काय म्हणता ती काळी पिन इथे लावायची. तर ती पिन त्या काटा पिनला जी आहे ना ती अशी आतमधून लावायची बरं का, फिट्ट करायची आणि काटा पिन एका साईडला लावायची आणि असं प्रेस करीत वढायचं बरं का. प्रेस केल्याच्यानंतर ना तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटणार बरं का. त्यानंसुद्धा खूप छान असं आपले जे आहे ना ते निघून जातं. तर आता इथं बघू शकता मी यानेच तुम्हाला करून दाखवत आहे. आणि सगळ्यात म्हणाल तर भन्नाट आयडिया म्हणजे हीच आहे बरं का. यानेच खूप छान सर्व काही निघतं. पण तुम्हाला जर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सुद्धा करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा मग आता तुम्ही तुमच्यासोबत 5वी जी आहे ना ती शेअर करते. तर 5वीला एकदम सोपं आहे. तुम्ही स्वेटर जे आहे ना ते धुयचं आणि ज्यावेळेस स्वेटर ओलं असतं ना त्यावेळेस आपल्याकडे हे असते बघा कातर. तर त्या छोटी कातर लागते बघा. छोटी कातर असते ना, तर ते भिजल्याच्या नंतर छोटं असं स्पॉटच्या आहेत ना ते छोटे छोटे ते वरती येतात. आपल्याला त्याला कट करायचं आहे. त्याने सुद्धा इझिली होतं, पण त्यासाठी तुम्हाला स्वेटर धुवावं लागेल, खूप झंझट करावे लागेल. तर त्याकरता तुम्ही इथे कंग्याचाच वापर करा आणि खूप छान असा रिझल्ट पहा. आता मी इथे बाकीचं जे राहिलेलं आहे ते सुद्धा काढते आणि एकदम नवीन क्लीन माझं स्वेटर बनवणार आहे. आणि या स्वेटरला नंतर आपल्याला वॉश करायचं आहे, धुयचं आहे आणि छान खमंग उन्हाला वाळवत टाकायचं आहे आणि मस्त असं वाळवून घ्यायचं. आणि तुम्हाला दाखवेनसुद्धा मी किती छान असं नव्यासारखं होतं. आणि तुम्हाला कसा वाटला कसा नाही व्हिडिओ ते सुद्धा मला सांगा. आणि अशा पद्धतीनं आपल्याला सर्व काही जे आहे ते करून घ्यायचं आहे. आणि सर्वच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आपले व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही, आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहेत ते सुद्धा मला नक्की सांगा. तुमचं गाव कोणतं आहे ते मला नक्की सांगा. तर बघू शकता आता इथे मी काढून घेत आहे. हे बाकीचं सुद्धा राहिलेलं. तुम्हाला या 5 ट्रिकपैकी कोणची ट्रिक जी आहे ती छान वाटली ते सुद्धा मला नक्की सांगा. कारण की तुम्हाला या 5 पैकी किंवा मग तुम्हाला प्रत्यक्षात जर कोणती ट्रिक पाहिजे असेल तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्याचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि तुम्हाला आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि
आपले व्हिडिओ आवडले असतील तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर आताच असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनलला विजिट करत राहा. बाकीचे व्हिडिओसुद्धा खूप सुंदर आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. पहा. आणि चला मग आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये तेच एंड करते तुम्हालासुद्धा. चला मग, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.